हे गाईज गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग. आता आपण आलोय श्री कपिलेश्वर स्वामी वर टेम्पल. तर बघू इथं अलाउड आहे की नाही मोबाईल. का आतमधला व्ह्यू तर खतरनाक आहे. आपल्याला लवकर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर करायचं, कारण का आपला चेकआउट आहे. त्यामुळे चलो बाय, भेटू आतमध्ये. तुम्ही इकडनं एंट्री गेली की समोरच पहिलं आहे हनुमानाचं मंदिर आहे. चला आता बघू पुढे काय. हे मेन मंदिर आहे. घेतली ना लेकन एंट्री आहे. इकडचं कुंड पावसाळा नाही का, नाही तर इथे धबधबा असतो मस्त. माउंटन व्ह्यू. चलो पुढे बघू आता. हा तेच कपिलेश्वर स्वामी मुख्य मंदिर तिकडे चाललं आता. VIP दर्शन पण आहे, स्पेशल दर्शन 5 रुपये. आणि आता नॉर्मल दर्शन चाललं. फायनल दर्शन झालं. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. जो मेन मंदिर होतं ना तिथं अलाउड नव्हती, त्यामुळे तिकडे शूट नाही गेला. तर चाललं तर बहुतेक तर आम्ही चेकआउट करू, नाश्ता बिस्टा करू. इकडनं चेकआउट करून आपण पद्मावती टेम्पलला जायचं आहे. तर बहुतेक तिकडेच जाऊ आपण. चलो भेटू, बाय. हे गाईज आत्ताच पद्मावती टेम्पलचं दर्शन झालं आपलं. काय नाही, अर्धा तास लागला. आता गर्दी वाढली तशी, आधी गर्दी कमी होती. तर इकडनं बघू आता डायरेक्ट रेणुगुंटालाच जाऊ आपण का. बाकी तर झालं. आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल पद्मावती टेम्पलला तर तिरुपतीवरनं डायरेक्ट बस आहे, 20 रुपये पर पर्सन. तुम्ही डायरेक्ट त्या स्टॉपच्या इथं बॅगेज काउंटरच्या इथंच सोडतो. इथं बॅगेज जमा करून समोरनंच लाईन स्टार्ट होते. तुम्ही त्याच्यात डायरेक्ट लाईनमध्ये घुसू शकता तिकडनं. स्पेशल दर्शन पण आहे. अजून एक 250वाला अजून एक दर्शन आहे. पण आम्ही इथं विदाउट म्हणजे फ्रीवालं दर्शन नाही आलो, गर्दी कमी होती त्यामुळे अर्धा तासात दर्शन झालं आमचं. इथे पण लाडू भेटतात तिरुपतीसारखे, ते पण तुम्ही घेऊ शकता. तर बघू काय भेटते का. शॉपिंग करतो आता. चलो बाय, भेटू आता पुढे बसमध्ये किंवा ऑटोनी, कसं जसं जमेल तसं भेटू. तुम्ही या गेटमधनं आले तर बस इथं बाहेरच सोडते. गेटच्या बाहेरच सोडते. गेट आहे, गेटच्या बाहेर सोडलं की इथंच मोबाईल काउंटर आणि बॅग काउंटर आहे. इथे मोबाईल जमा करतात. पावतीचा नंबर बॅगच्या जवळ टाकतात आणि बॅग इथं जमा करतात. तुम्ही पण असेच करू शकता. इथं बॅग जमा करायची डायरेक्ट या काउंटरला आणि ते लाईन दिसते तिथे मोबाईल. चलो
भेटू आता स्टेशनला जाताना. चलो बाय. हॅलो गाईज, आता निघालं रेल्वेगुंटा रेल्वे स्टेशन. 3:45-4ची आपली ट्रेन आहे आता. इकडनं आपण जाणार आहे सोलापूरला, तुळजापूरला. तिकडनं मग कोल्हापूरला अंबाबाईला जायचं असा प्लॅन आहे. पण आता इकडनं 3:45ची गाडी आहे, ती पकडल्यावर सोलापूरला जवळजवळ 4 वाजता पोहोचू. लेट झालं तर माहीत नाही आता किती वेळ लेट, कधी कधी लेट पण होते ट्रेन. त्यामुळे आता माहीत नाही किती वाजता पोहोचू आपण. चला ऑटोमध्ये. ऑटोवाले तर एवढे लुटतात. इकडनं 5-6 किलोमीटरच आहे, डायरेक्ट 200 रुपये घेतात 5-6 किलोमीटरसाठी फक्त. इकडनं दुसरं ऑप्शन पण नाही आहे. आणि काही करणार नाही तर मग दुसरं ऑप्शन असं होतं की इकडनं तिरुपतीला जायला लागलं तर तिरुपतीवरनं दुसरी बस पकडायला लागली असते. त्यामुळे मग आता बोललं जाऊ दे आता इकडनं डायरेक्टच चाललं. आणि इकडे एक तर लँग्वेजचा एवढा प्रॉब्लेम आहे, काय समजतच नाही काय बोलतात ते. चलो बाय. पुढे